मराठीत एक अस्सल म्हण आहे, उचलली जीभ लावली टाळ्याला. असं आपण काही लोकांच्या बाबतीत म्हणतो. कधी कधी आपलं पण असं होतं. म्हणजे आपण कसलाही विचार न करता काहीतरी कॉमेंट करतो, कोणाविषयी काहीतरी बोलतो किंवा नको तिथे बोलतो, आपल्याला काही कळत नसताना बोलतो, आपला काही संदर्भ नसताना बोलतो, आपल्याला बोलायचं असतं म्हणून बोलतो. इतके सगळे त्यातनं अर्थ निर्माण होतात. पण त्यातला खरा अर्थ काय आहे तर आपण बोलण्यापूर्वी विचार करत नाही. म्हणजे आपलं बोलणं कोणत्या संदर्भात आहे, कोणाला उद्देशून आहे, काय आहे, त्या बोलण्याचा विषय काय आहे, त्या विषयात आपल्याला प्रावीण्य आहे का, त्याच्याशी आपलं काही म्हणणं आहे पण त्या म्हणण्याला काही अर्थ आहे का. आणि आपल्याला समजा जरी आपला अनुभव कथन करायचा असला, शेअर करायचा असला, तरी तो आधी आपण मनामध्ये तो रुजला आहे का, त्याचं काही आपण व्यवस्थापन केलंय का. असं काहीच न करता आपण बोलणं, कधी कधी हे बोलण्यावरच थांबतं असं नाही, तर अविचारानं कृती देखील होते. मग त्याला आपण म्हणतो की हा माणूस अविचारी आहे. म्हणजे बहुतेक वेळेला आपल्याला म्हणायचं असतं की तो अविचारानं काहीतरी ऍक्शन घेतो. इंग्रजीमध्ये असं म्हणतात की थिंक बिफोर यू ऍक्ट. काही करण्यापूर्वी, एखादी गोष्ट कृती करण्यापूर्वी आपण काय करतो आहोत, कशासाठी करतो आहोत याचा विचार करून ती करणे, त्याचा साधक बाधक सदसद विवेक विचार करणे. मग आपण जी कृती करत असतो, ज्याला आपण अविचाराने म्हणतो, त्यामागची प्रेरणा कोणती. तर अविचारामागची प्रेरणा विचार नसते, तर त्या अविचाराच्या मागची भावना असते. ती म्हणजे भावनेचा अतिरेक असतो किंवा सणक असते. इम्पल्सिव्हली आपण काही बोलत असतो किंवा वागत असतो. म्हणजे आपण एखादी कृती करतो आणि आपण ती केली याचं भान केल्यानंतर होतं, त्याला आपण अविचार असं म्हणतो. कधी कधी अशा आपल्या मनात भावना रेंगाळत आहेत किंवा त्याचा एक तीव्र झटका येतोय हेही आपल्याला कळत नाही. कारण आपल्याला काहीतरी एकदम करण्याची सवय लागते. म्हणजे आपण अविचारी कृत्य करत असतो, ती आपल्याला सवय लागते, ते आपलं स्वभाव वैशिष्ट्य होतं, ती आपली वृत्ती होते. म्हणजे आपल्याला विचार आणि त्याच्या मागच्या भावना, विचार आणि त्याच्या मागच्या कार्यकारण परंपरा समजून घेणं खूप आवश्यक आहे. जेव्हा खरोखरच अविचाराने काहीतरी भयंकर कृती घडते त्याला, आणि ती खूप भेदक असते, घातक असते, खुनासारखी असते, त्याला क्राईम ऑफ पॅशन असं म्हणतात. म्हणजे आपण कशाच्या तरी भरात ती कृती करत असतो, ती अविचाराचीच असते असं नाही. म्हणजे वाटतो तितका विषय हा सोपा नाही किंवा सरळ नाही. या अविचारामागे काय विचार असतो, कोणत्या भावना असतात आणि त्या कशा ऑपरेट होत असतात, कशा काम करत असतात याचा आपल्याला विचार करायला हवा. म्हणजे अविचार हा एक विचारपूर्वक विचार मंथन करण्यासारखी गोष्ट आहे. याच्यावरती आपण विचार करू, पण आधी अविचार म्हणजे काय त्याच आपण समजून घेतलं.